ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। यशो मंदिर सहकारी पतपेढीच्या 2025च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसेवा पॅनलतर्फे मतदारांना आवाहन करण्यात आले। सहकार, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्री हुले सरांनी सभासदांशी संवाद साधत सहकार क्षेत्राच्या विकासासाठी ठोस भूमिका मांडली। यावेळी आमदार सुनील राऊत यांनीही जनसेवा पॅनलला आपला ठाम पाठिंबा जाहीर केला। त्यांच्या पाठिंब्याबद्दल पॅनलच्या व हुले सरांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। सभासदांनी विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा आणि सहकार क्षेत्राची पुढील वाटचाल भक्कम करावी असे आवाहन श्री हुले सरांनी केले। सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदाच्या निवडणुकीत जनसेवा पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। आपल्या समवेत या ठिकाणी प्रेरणा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि अध्यक्ष अभ्युदय विद्यालयाचे संस्थापक श्री हुले सर आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल? यशो मंदिरची या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे आणि अनेक महिला सभासद किंवा इतर घाटकोपर परिसर आणि खूप मोठं मतदान घाटकोपरमध्ये सुद्धा आहे। आज कांजूर या ठिकाणी सुद्धा शाखेचं आणि प्रचाराचं ऑफिस या ठिकाणी आमदार महोदयांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आपण जे काय मतदार आहेत त्यांना काय आवाहन कराल आणि पुढील काय अजेंडा असेल तुमचा साहेब? यशो मंदिर सहकारी पतसंस्था सुरू होऊन जवळजवळ 40 अधिक वर्षाचा कालावधी लोटलेला आहे आणि या संस्थेची सुरुवात ग्रामीण भागातून आलेल्या आपल्या सर्व बांधवांनी केली आणि त्यांचं कुशल नेतृत्व एजी हुलवळे साहेबांसारख्या सहकारामध्ये अभ्यास असणाऱ्या आणि समाजसेवेची तळमळ असणाऱ्या आणि आपल्या गावावरून आलेल्या गोर गरीब आणि कष्टकऱ्यांसाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी ही पतपेढी सुरू करण्यात आली आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये इतका या पतसंस्थेला बहर आला की आज सर्वसाधारण माणूससुद्धा एजी हुलवळे साहेबांना यशो मंदिर पतसंस्थेचे शिल्पकार म्हणून ओळखत असतो। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एजी हुलवळे साहेबांच्या डोक्यामध्ये कधीही आपल्या लोकांनी दिलेला हा मान सन्मान जो आहे तो डोक्यामध्ये गेला नाही। यशो मंदिर सहकारी पतसंस्था कोणती असं ज्यावेळेस कोणी विचारलं जायचं त्यावेळेस सहज उत्तर दिले जाते, अरे सकाळजी हुलवळे साहेब, एजी हुलवळे साहेब यांची यशो मंदिर सहकारी पतसंस्था। पण एजी हुलवळे साहेब ताडकन त्या माणसाला सांगायचे की नाही, ही कुणाची पतसंस्था नाही, ही यशो मंदिर ही जनतेची आणि सभासदांची पतसंस्था आहे, ही कुणाच्याही एकाच्या मालकीची नाही। आणि तोच धागा ठेवून हुलवळे साहेबांनी शेवटपर्यंत पतसंस्थेचं काम केलं आणि तोच वसा आणि वारसा घेऊन डॉक्टर संकेत हुलवळे हे त्यांचे पुत्र त्यांच्या सर्व सहकार्यांच्या मदतीने आणि आशीर्वादाने या ठिकाणी पतसंस्थेचं काम करत आहे। आज या साहेब आपल्याला जे विमानचिन्ह भेटलेलं आहे ते आता आपल्या जनसेवा पॅनलचं विमानचिन्ह कसं उड्डाण करेल? आज ज्या कार्यालयाचं निवडणूक कार्यालयाचं आज आपण उद्घाटन केलं या ठिकाणी कांजूरमध्ये आणि वैशिष्ट्य म्हणजे या कार्यालयाचं उद्घाटन या विभागाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय राऊत साहेब यांच्या सुनील राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते झालं आणि असं म्हटलं जातं की जिथे जिथे राऊत साहेबांचा हात लागतो तिथे तिथे तो परिसस्पर्श असतो आणि त्याचं सोनं होतं आणि म्हणून सर्व या उमेदवारांना आज खात्री झालेली आहे की आपण निश्चितपणाने जिंकून येणार आहोत। राहिला प्रश्न आता चिन्हाचा। खरं म्हणजे मला असं वाटतं याच्या अगोदर सुद्धा निवडणूक चिन्ह हे विमानच असायचं आणि त्यामुळं ते पुन्हा एकदा मिळालेलं असल्यामुळे पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक होणार यामध्ये माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही। आता या विमानाने आज दुपारी टेक ऑफ केलेलंच आहे। आता लँडिंग कसं होणार ते विजयाची पताका हाती घेऊन आणि ती पताका केवळ विजयाची पताका ही उमेदवारांची असणार नाही तर सर्व सभासद जे आहेत त्या सभासदांचा तो विजय असणार आहे। कारण ही निवडणूक पहिल्यांदाच यशो मंदिरची निवडणूक पहिल्यांदाच जनतेने म्हणजे सभासदांनी हातामध्ये घेतलेले आहे आणि ज्यावेळी एखादी निवडणूक सभासद किंवा जनता हातामध्ये घेते त्यावेळी त्या निवडणुकीचा निकाल आपणा सर्वांना माहिती आहे
की तो निश्चितपणे यश देऊन जाणारा असतो. आणि म्हणून विमान हे चिन्ह आज निश्चितपणानं या जनसेवा पॅनलसाठी फलदायी ठरणार आहे. आणि म्हणून सर्व सभासदांना विनंती आहे की आता आपल्याला चिन्ह मिळाले, आता चिंता नाही. आता विमान या चिन्हावर 6 एप्रिल रोजी आपण वेळात वेळ काढून, लक्षात ठेवा या दिवशी रामनवमी आहे, अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत, परंतु रामनवमीच्या बरोबरीनं हे सुद्धा एक पवित्र कार्य, सामाजिक कार्य आहे. याचा विचार करून आपण सर्वांनी मतदानासाठी यावं आणि जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांचा विजय करून, त्यांना विजयी करून खऱ्या अर्थानं आपल्या मनामध्ये ज्या एच.जी. गुलोळे साहेबांच्या संबंधातील ज्या भावना आहेत त्या भावनांचे चीज करण्याचे काम आपण करावं अशी सर्व मतदारांना विनंती करताना जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी विजयाच्या शुभेच्छा. ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ.